स्टार्ट. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय परीक्षक सर्वांना माझा नमस्कार. मी अभिलाषा दीपक बल्लाळ, इयत्ता 7वी, जिल्हा परिषद शाळा तांबवे. माझा मराठी बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वराच्या छोट्या बहिणीची म्हणजे मुक्ताईची कथा मी तुमच्या समोर सादर करीत आहे. त्या कथेचे नाव आहे साठी उघडा ज्ञानेश्वरा, साठी उघडा ज्ञानेश्वरा. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. झोळीत थोडेसे पीठ होते, पण ते 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घरापाशी आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. आतून एक कर्मठ माणूस आला. त्यांनी धाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे. संन्यासाचा मुलगा रे तू, भिक्षा पाहिजे का तुला? हे घे पीठ. असे म्हणून त्यांनी झोळीमध्ये माती टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने त्यांची झोळी तोडली आणि म्हणाला, ए पोरा, थांब थांब, ह्या भाकऱ्या पण घेऊन जा. कसं काय रे? असं डोळे फाडून काय बघतोय? चल निघ, भिक्षा मागतोय. भाकरी समजून टाकलेल्या त्या शेणाच्या गोळ्या पाहून ज्ञानेश्वर खूप नाराज झाले. ते पुढे निघाले. आता संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताई विठ्ठलाच्या मूर्तीजवळ सांजवात लावत होती. ती विठ्ठलाची मूर्ती म्हणजे तेवढी तिच्या आईबाबांची आठवण. ती हात जोडून रामरक्षा म्हणू लागली. तेवढ्या तिला चाहूल आली की आपला ज्ञानदादा आला. तिने पटकन आपली रामरक्षा उरकली आणि आपल्या भावंडांसाठी पाणी वाढले. निवृत्ती आणि सोपान दोघे येऊन बसले. तिने विचारले, अरे हे काय, तुम्ही दोघेच कसे? ज्ञानदादा कोठे आहे? सोपाने उत्तर दिले, तो म्हणतोय मला भूक नाही. मुक्ताई म्हणाली, भूक नसायला काय झालं? थांब, मी सांगते बरोबर. असे म्हणून ती खोपट्यात गेली. ते खोपट म्हणजे ज्ञानदादांची एकांत जागा. गवत रचलेल्या त्या जागेत ज्ञानदादा लहर येईल तेव्हा जाऊन बसायचे. अगं बाई, ती काय? दादाची झोळी तरी तेच. यात काय? माती आणि शेणाच्या गोवळ्या. कोण्या दृष्टीने केले असेल बरे? म्हणूनच ज्ञानदादा रुसून बसलाय. साठी उघडणारे ज्ञानदादा, साठी उघडणारे. ऐकलेस का? चिंता क्रोध मागे सारा, साठी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साया प्राप्त जगाचा. ईश्वराने झाले वचनी, संती सोयी व्हावे पाणी. शब्दशस्त्र झाले क्लेश, संती मानवोपदेश. विश्वपाठ ब्रह्मांड डोळा, साठी उघडा ज्ञानेश्वरा. ऐकलेस का ज्ञानदादा? कोणी जर आपल्याशी वाईट वागले तर आपण त्यांना क्षमा करावी, हे तूच सांगतोस ना रे? आणि आज तूच रागवून बसलायस. अरे, जिथे शेत उगवतं तिथे तर नाचायचे, जिथे फुले फुलतात तिथे काटे फुकायचे, जिथे केवळा फुलतो तिथे नाग निघायचेच. असं रे काय दादा? सारं जग जरी आधीसारखं दाहक झालं तरी आपण संतांनी मात्र पाण्यासारखं शीतल राहावं, हे मी सांगायला पाहिजे का तुला? तुम्हा संत मंडळींनुसार मात्र खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही उभ्या विश्वाला घालायला हवं, हे मी सांगायला पाहिजे का तुला? जमले रे मी ज्ञानदादा, माझे पाय दुखायला लागले. तुला तुझ्या बहिणीची दया येत नाही का रे? तुझ्यावर जीवापार प्रेम करणाऱ्या या दिनदुबळ्या लोकांसाठी दार उघड. अंधारात श्वास पडणाऱ्या समाजासाठी दार उघड. ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दार उघड. तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड. साठी उघडा ज्ञानेश्वरा, साठी उघडा. तुम्ही तरुणी विश्वतारा, साठी उघडा ज्ञानेश्वरा. कल्याणासाठी करीत असणारा साथ ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. मुक्ताईने ते जे छत्री पसरलेला नैराश्याचा काळोख दूर केला. ज्ञानेश्वरांनी धावत येऊन दार उघडले. दारात उभ्या असणाऱ्या छोट्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धार करती झाली आहे. तू मला संतांच्या झोळीत नेऊन गुणांची आठवण करून दिली आहेस. मला आता विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे. खरोखरच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात आध्यात्मिक अशी जगावी हे दाखवून दिले. धन्यवाद.